स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। इथं तुम्ही पहा, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ब्लाउज मी स्टिचिंग म्हणजे ब्लाउज जे आहे स्टिचिंग करून घेतलेला आहे, फक्त त्याला फिटिंग टाकायची बाकी आहे। तर आपण जे मापाचं ब्लाउज आहे ते ब्लाउज व्यवस्थितपणे पकडायचं आहे। अशा पद्धतीने त्या ब्लाउजवरूनच आपण ब्लाउजची फिटिंग सोप्या पद्धतीने करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने कमराचा जो माप आहे तर टाकून घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे आपलं जे मापाचं ब्लाउज आहे ते घ्यायचं आहे, सरळ पद्धतीने पकडायचं आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, ब्लाउज जे आहे व्यवस्थितपणे करायचं आहे अशा पद्धतीने। अशा पद्धतीने पण तुम्ही ब्लाउजवरून माप घेऊन फिटिंग करू शकता खूप सोप्या पद्धतीने। त्याच्यानंतर मी इथं तुम्हाला सांगणार आहे दंडघेरचा माप कशा पद्धतीने घ्यायचा। जे आपलं ब्लाउज असते ते घ्यायचं आहे सरळ पद्धतीने, व्यवस्थितपणे ब्लाउज पकडायचा आहे। दंडघेरचा जो माप आहे तो अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचा आहे। तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। अशा पद्धतीने पण तुम्ही ब्लाउजवरून माप घेऊन ब्लाउजची फिटिंग खूप सोप्या पद्धतीने करू शकता। त्याच्यानंतर इथं तुम्ही पहा, शोल्डरच्या साईडकडून व्यवस्थितपणे आपण इथं जे आपलं मापाचं ब्लाउज आहे ते घ्यायचं आहे सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये पहा, तुम्ही व्यवस्थितपणे पकडायचं आहे शोल्डरच्या साईडकडून। बाहीचा जो मोंडा असते ना त्याचा इथं मी माप टाकत आहे सरळ पद्धतीने। मार्किंग करून घ्यायची आहे चॉकने। त्याच्यानंतर लांबी घ्यायची आहे, सरळ आणि सोपी पद्धत आहे। आता लांबी घेत आहे मी इथं ब्लाउजवरूनच। अशा पद्धतीने तुम्ही माप घेऊन जर ब्लाउजची फिटिंग केली तरी ब्लाउज परफेक्ट असं बसतो। त्याच्यानंतर क्रॉसपट्टीचा माप पण घ्यायचा आहे, क्रॉसपट्टी व्यवस्थितपणे पकडायचा आहे। अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे, सरळ आणि सोपी पद्धत आहे। तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। जे आपण मार्किंग करून घेतलेली आहे ना ते पट्टीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे इथं। आणि ब्लाउज फिटिंग करता वेळेस एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे, सरळच आली पाहिजे ब्लाउजची फिटिंग, वाकडी नाही झाली पाहिजे। हे गोष्ट तुम्ही इथं लक्षात ठेवायची आहे, सरळ आली पाहिजे ब्लाउज फिटिंग करता वेळेस। ब्लाउजची जे आपण जे स्टिचिंग करतो ना ते स्टिचिंग सरळ आली पाहिजे अशा पद्धतीने। तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा।